आजच्या ठळक बातम्या. मुंबईत चाचणी दरम्यान मोनोरेलचा अपघात, सुदैवाने दुर्घटना टळली. हर्णे बंदरात पुन्हा मासेमारी सुरू झाल्याने खवय्यांमध्ये आनंद. संगमेश्वर तालुक्यात अवकाळी पावसाने शेतीचे प्रचंड नुकसान, अजून पंचनामे नाहीत. रोह्यात भाजपा निवडणुकीच्या रणांगणात. रायगडात ऊन पडले, पंचनामे थांबले. नमस्कार, टाइम्स डिजिटलमध्ये आपले स्वागत आहे. कोकणातील सर्वाधिक खपाचे दैनिक रत्नागिरी टाइम्सचे टाइम्स डिजिटल आपल्यासाठी ताज्या बातम्यांचे वार्तापत्र सादर करीत आहे. बातमी 1. बुधवारी सकाळी मुंबईतील वडाळा डेपोमध्ये चाचणी दरम्यान एक मोनोरेल ट्रेन कलंडली. अधिकाऱ्यांनी सांगितले की ट्रेनमध्ये कोणतेही प्रवासी नव्हते. या घटनेत कोणतीही दुखापत झाली नाही असे त्यांनी सांगितले. सकाळी 9 वाजता अपघाताची नोंद झाली. मोनोरेलमधून 2 क्रू मेंबर्सना सुरक्षितपणे वाचवण्यात आले असे अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्याने सांगितले. महामुंबई मेट्रो रेल ऑपरेशन्स लिमिटेडने अद्याप या घटनेबाबत कोणतेही अधिकृत विधान शेअर केले नाही. वारंवार येणाऱ्या तांत्रिक समस्यांमुळे सिस्टम अपग्रेडेशनच्या कामासाठी मुंबईतील मोनोरेल प्रवासी सेवा 20 सप्टेंबरपासून पुढील सूचना येईपर्यंत स्थगित करण्यात आल्या होत्या असे अधिकाऱ्यांनी आधी सांगितले होते. बातमी 2. गेले 20 दिवस थंडावलेली मासेमारी आता पुन्हा सुरू झाली आहे. कोकणच्या किनारपट्टीवर पुन्हा एकदा मासळी बाजार जोरदार सुरू झालाय. हर्णे बंदरात मोठ्या प्रमाणात आता मासेमारी व्यवसाय सुरू झाला आहे. पर्यटकांची मासे खरेदीला मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे. मासेमारी व्यवसाय सुरू झाल्याने खवय्ये वर्गात आनंदाचं वातावरण आहे. बातमी 3. संगमेश्वर तालुक्यात अवकाळी झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी भात शेती पाण्याखाली गेली असून काही ठिकाणी भात कापणी केलेल्या शेतीला नवीन अंकुर आले असून हाती पीक येणार नाही. काही ठिकाणी शेत कापणीला आले असतानाही पावसामुळे भात न कापताही आडवे पडलेल्या शेतीला 1 फुटाहून अधिक उंचीची नवीन रोपे रुजून आलेली पाहायला मिळत आहेत. प्रतिवर्षापेक्षा यावर्षी भात शेती उत्तम होती. मात्र अकाली पडणाऱ्या पावसामुळे संगमेश्वर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास रसातळाला गेल्याचं चित्र असून दैवाने दिलं, नशिबाने हिरावून नेलं असं म्हणण्याची वेळ येथील शेतकऱ्यांवर आली आहे. बातमी 4. रोहा नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीने कंबर कसली आहे. महायुतीच्या घटक पक्षांकडे नगराध्यक्ष पदाची मागणी केली आहे. निवडणुकीसाठी सज्ज आहोत असा इशारा भाजपच्या कार्यकर्त्यांनी दिला असून स्वबळावर लढण्याची तयारी असल्याचं म्हटलं आहे. भाजप शहर अध्यक्ष सुमित रिजबूड, महिला नेत्या श्रद्धा घाग, दिया कासार, अनिल गरजाळे, वैभव कुलकर्णी, परेश चितळकर आदींनी भविष्य काळामध्ये हा रोह्याचा विकास एक अतिशय जलद गतीने व्हावा हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून आज धारप साहेबांच्या माध्यमातून या रस्त्याला आपण 10 लाख रुपयांची आज मंजुरी घेतलेली आहे. मी या दोघांनाही सांगेन, आता ही खऱ्या अर्थाने आपली नांदी आहे. भविष्य काळामध्ये या नगरपालिकेमध्ये आज रोशन चापेकर सारखे, आमच्या वैभव सारखे, आमच्या अनेक लोकांसारखे, सुमित सारखे, शैलेश सारखे असे अनेक नगरसेवक आपले या नगरपालिकेमध्ये गेल्यानंतर या रोहाचा खऱ्या अर्थाने चेहरामोहरा बदलण्याचं काम भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून करू. म्हणून खऱ्या अर्थाने देशामध्ये सत्ता भारतीय जनता पक्षाची आहे. राज्यामध्ये आज देवेंद्र सरकार कर्तृत्वान मुख्यमंत्री आपल्याला मिळालेला आहे. त्यामुळे त्यांच्या माध्यमातून या देशामध्ये आणि राज्यामध्ये अनेक विकासाची कामं होत आहे. मगाशी आमच्या अमित घागनी सांगितलं की खऱ्या अर्थाने भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून एक अतिशय चांगल्या प्रकारचं जाळं रस्त्याचं निर्माण करण्याचं काम आज भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून होतंय. आज मुंबई बघितलात, आज तुम्ही सुरत बघितलात, आज तुम्ही महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यात गेलात, तर अतिशय चांगल्या प्रकारचा विकास भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून झालेला आहे. आम्हाला विश्वास आहे की येणाऱ्या नगरपालिकेमध्ये आपण रोशनजी चाफेकर पर्यायाने भारतीय जनता पक्षाच्या आपण पाठीशी ठामपणे उभे राहा. जर का आपले नगरसेवक निवडून गेले तर अनेक निधी आपण भारतीय जनता पक्षाच्या रवींद्र चव्हाण साहेबांच्या माध्यमातून ह्या रोहा शहरासाठी आणू शकतो आणि रोहाचा जो काही उर्वरित खऱ्या अर्थाने जो विकास आहे तो विकास भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आपण करू. एवढ्या तुम्हाला सांगतो, अनेक कामं रोशनजी तुझे आहेत, ही कामं सुद्धा आपण लवकरात लवकर भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आम्ही जे आपण करू एवढंच तुम्हाला शब्द देतो. आज खऱ्या अर्थाने आपले भारतीय जनता पक्षाचे उमेदवार असतील त्यांच्या पाठीशी आपण ठामपणे उभे राहा. हे चांगले नगरसेवक आहेत. आज तरुण असे उमेदवार आपण या भारतीय जनता पक्षाच्या शहरामधून देणार आहोत. खऱ्या अर्थाने अशी माणसं गेली तर खऱ्या अर्थाने वेगवेगळ्या माध्यम शैक्षणिक असेल, आरोग्य असेल, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपण चांगल्या प्रकारचं काम भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून करू शकतो. बातमी 5.
गेल्या 6 महिन्यांपासून पडत असलेल्या मोसमी पावसाने आपली अखेरही मुसळधार पावसानेच केली. शेतकऱ्यांच्या भात पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या शेतीचे पंचनामे अद्याप अनेक ठिकाणी झालेले नाहीत. प्रशासनाची वाट पाहण्यापेक्षा शेतकऱ्यांनी आपले भात पीक घरी नेण्यास प्राधान्य दिलंय. मुरुड, अलिबाग, श्रीवर्धन तालुक्यातील सर्व मळे भात कापणीमध्ये शेतकऱ्यांनी भरून गेलेले दिसून येत आहेत. भात पाण्यात कुजून पुन्हा रुजून आले आहे. त्यामुळे शेतकरी हताश झालाय. या तालुक्यातील शेतकऱ्यांना आर्थिक भरपाई देण्याची मागणी आता केली जात आहे. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.